आपल्या लोकशाही भारत देशामध्ये असं म्हटलं जातं की कायदा हा समसमान आहे. पण मी म्हणणार की सामान्य माणसासाठी हा कायदा वेगळा आहे आणि राजकीय पुढाऱ्यांसाठी कायदा हा वेगळा आहे. कारण ज्यावेळेस सामान्य माणूस 50-60 लाखाची एखादी जमीन खरेदी करतो त्यावेळेस त्याला 4-5 लाखाचा टॅक्स भरावा लागतो. पण ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार वतनाची जमीन जिथं विकणं आणि घेणं कायद्यानं गुन्हा आहे, ती वतनाची 1800 कोटीची जमीन 300 कोटीमध्ये खरेदी करतो, त्यावर त्याला 21 कोटीचा टॅक्स लागला असता. पण नाही, फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ती जमीन खरेदी केली जाते. मग खरंच सामान्य माणसासाठी आणि राजकीय पुढाऱ्यांच्या पोरांसाठी हा कायदा समान आहे का हो? आणि जी जुनी योजना होती, पेन्शन योजना, जे सरकारी नोकरदारांना मिळत होती, ती आता बंद झाली आणि ते लोक रस्त्यावर उतरून ती पेन्शन योजना चालू करा अशी मागणी करत आहे. पण ती चालू केली जात नाही. मग आमदारांना का पेन्शन योजना चालू आहे? सामान्य माणसांना पेन्शन योजना नाही आणि राजकीय पुढाऱ्यांना ती पेन्शन योजना चालू आहे. आमदारांना तर मिळतेच, पण एक आमदार जर पुन्हा कधी खासदार झाला तर त्या आमदारकीचं पेन्शन वेगळं आणि खासदारकीचं पेन्शन वेगळं, म्हणजे डबल पेन्शन त्याला आयुष्यभर घेता येते. खरंच मग सामान्य माणसासाठी आणि राजकीय पुढाऱ्यांसाठी कायदा हा समान आहे का?